नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे शनिवार. एकादशी असल्यामुळे आता आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही किंवा मग आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल तर हे दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपण एकादशीच्या दिवशी एकादशीचा उपवास तर करतच असतो, पण त्याचप्रमाणे आपल्याला काही सेवा आणि उपाय करणे तेवढेच महत्त्वाचे आहेत. म्हणून मग आपल्याला दररोज सगळ्या देवांची सेवा करणे किंवा सगळ्या देवांची पूजा करणं पाहिजे तशी शक्य होत नाही. म्हणून मग एकादशीच्या दिवशी आपल्याला गाईची सेवा करायची आहे आणि गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे. तर ती वस्तू कोणती खायला देणार आहोत त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आता गाईची सेवा का करायची आहे, कारण की गाईची सेवा केल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते आणि आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते. यामुळे मग आपल्याला गाईची सेवा करायची आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की गावी भागामध्ये प्रत्येकांच्या घरी गाय असते, पण आजकाल गायांचं प्रमाण कमी झालं आहे. पण आता ज्यांच्याकडे नसेल गाय तर त्यावेळेस तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन पण हा उपाय करू शकता. तर एकादशीच्या दिवशी जरी तुम्ही उपवास केला नसेल तरीही तुम्ही आजच्या दिवशी गाईला ही वस्तू खायला देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला उपवासच करावा लागेल असे काही नाही. आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधियुक्त पूजा करायची आहे, कारण की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रगती होते आणि आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही. म्हणून मग आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या पुढे तुपाचा दिवा लावायचा आहे. ज्यावेळेस आपण सकाळी देवपूजा करत असतो त्यावेळेस मग आपल्याला विधियुक्त पूजा करायची आहे आणि भगवान विष्णूंना आजच्या दिवशी पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत, कारण की पिवळ्या रंगाची फुले आणि पिवळ्या रंगाची मिठाई भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय आहे. म्हणून मग आपल्याकडून तर दररोज ह्या वस्तू ज्या आहेत म्हणजे पिवळ्या रंगाचं फुल अर्पण करणं होत नाही. म्हणून एकादशीच्या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे. आणि संध्याकाळी आपल्याला तुळशी मातेला एक तुपाचा दिवा लावायचा आहे, कारण की तुळस ही भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय असते. म्हणून मग आपल्याला तुळशी मातेला माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानलं जातं. म्हणून मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी म्हणून तुळशी मातेला एक तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. तर आता गाईला कोणत्या वस्तू खायला द्यायच्या आहेत, तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण घरामध्ये चपाती बनवतो तर त्यावेळेस मग आपल्याला एक चपाती अशी बनवायची आहे. तर त्या चपातीमध्ये आपल्याला मीठ न टाकता चपाती बनवायची आहे. आता ती चपाती बनवत असताना त्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद टाकू शकता, कारण की हळद ही माता लक्ष्मीला जास्त प्रिय असते आणि आपला गुरुग्रह पण बळकट होतो. म्हणून मग आपल्याला त्यात हळद टाकायची आहे आणि ती चपाती बनवायची आहे. चपाती बनवून झाल्यानंतर त्या अगोदर आपल्याला 1 तास अगोदर थोडीशी हरभरा डाळ भिजत ठेवायची आहे, कारण की हरभरा डाळ ही कडक असते, मग गाईला खाण्यासाठी त्रास व्हायला नको. म्हणून मग आपल्याला ती जी डाळ आहे तर 1 तास अगोदर पाण्यात भिजत ठेवायची आहे, जेणेकरून ती डाळ मग मऊ होईल. आणि जी आपण चपाती बनवली आहे तर त्या चपातीवरती थोडीशी हरभरा डाळ आणि मग थोडंसं गूळ टाकायचं आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे. अशा पद्धतीची ती चपाती घ्यायची आहे आणि जिथे कुठे गाय असेल तर त्या गाईजवळ आपल्याला घेऊन ही चपाती जायची आहे. जात असताना काय करायचं आहे, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग गाईला दुसरं पण तुम्ही खायला घेऊन जाऊ शकता, जेणेकरून तिथे जवळपास गाईचं वासरू असेल किंवा दुसरी एखादी गाय असेल तर त्या गाईला खायला देता येईल तुम्हाला. तर मग चपाती घेऊन जाऊ शकता किंवा हिरवा चारा किंवा मग तुम्ही केळी वगैरे आजच्या दिवशी गाईला खायला देऊ शकता. आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला गाईच्या पायांवरती पाणी टाकायचं आहे आणि हळदी कुंकू लावून गाईची पूजा करायची आहे. आणि पूजा झाल्यानंतर आपण जी चपाती घेऊन गेली आहे तर ती गाईला चपाती खायला द्यायची आहे. आणि त्यानंतर चपाती खायला दिल्यानंतर गाईच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे. आपल्या ज्या पण काही घरातील अडचणी आहेत, घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा एखादं तुमचं कोणतं तरी काम आहे ते काम पूर्ण होत नाही किंवा तुमच्या घरामध्ये खूप पैसा येतो पण तो पैसा टिकून राहत नाही, जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल गाईला सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे तुमचं दारिद्र्य दूर होण्यासाठी आणि घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी. आणि तिथे मग गाईला नंतर 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आपण मग प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर ह्या ज्या आपण गाईची सेवा केल्यानंतर तिथे जवळपास गाईचं वासरू असेल किंवा दुसरी एखादी गाय असेल तर त्या गाईला तुम्ही केळी खायला देऊ शकता किंवा मग हिरवा चारा असेल तर चारा पण तुम्ही खायला दिलात तरीही चालेल. यामुळे काय होतं की आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. म्हणून मग आपल्याला सगळ्या देवांचा आशीर्वाद मिळतो. म्हणून एकादशीच्या दिवशी गायीची पूजा करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते.
तर त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्याला आपल्या जगाचे जे स्वामी आहेत श्री हरिविष्णू, त्यांना तुळस ही सगळ्यात जास्त प्रिय आहे. तर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीचे पानं अर्पण करण्याबरोबरच तुळशीची पूजा करणे ही सगळ्यात शुभ मानले जाते. मग त्यानंतर आपल्याला आता तुळशीची पानं अर्पण करायची आहेत, पण आजच्या दिवशी तुळशी मातेला म्हणजेच की तुळशी मातेचं पान चुकूनही तोडायचं नाही. तुम्ही मग अर्पण करायचं असेल तर खाली पडलेलं असेल एखादं ते पान घ्यायचं आहे, किंवा आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता. कारण की कोणतेही एकादशी असेल तर त्या दिवशी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं व्रत असतं, आणि आपण जर ते पान तोडलं किंवा तुळशी मातेला जल अर्पण केलं तर मग तुळशी मातेचं व्रत मोडलं जातं. म्हणून मग आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आणि मग भगवान विष्णूंना तुळस अर्पण केल्याशिवाय कोणताही नैवेद्य पूर्ण होत नाही. म्हणून मग खाली पडलेलं पान घेऊन आपल्याला जे पण काय आजच्या दिवशी आवर्जून भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आणि संध्याकाळी तुळशी मातेला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावल्यानंतर आपल्याला तुळशी मातेजवळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. यामुळे काय होते की आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते. त्याचप्रमाणे आपल्याला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता. जर तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण केलात तरीही चालेल. त्याचप्रमाणे नारायण कवचचे पण पठण आजच्या दिवशी आवर्जून करायचं आहे. ह्या सगळ्या सेवा केल्यामुळे आपल्या घरातील दुःख संकटे दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते. आणि त्याचबरोबर कोणतीही एकादशी असेल तर त्या एकादशीच्या दिवशी आपल्याला दान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. तर दान करण्यामध्ये तुम्ही एखादं धान्य दान करू शकता, किंवा मग कपडे दान करू शकता, फळे दान करू शकता. आता जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही कपडे किंवा धान्य देत असाल तर ती व्यक्ती घेण्यासाठी नकार देत असेल तर मग तुम्ही मंदिरामध्ये जी व्यक्ती बसलेले असतात त्यांना पण तुम्ही ह्या वस्तू देऊ शकता. त्यामध्ये तुम्ही आजच्या दिवशी गूळ म्हणा किंवा तीळ ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून दान करायचे आहेत. आणि भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची मिठाई किंवा मग तुम्ही घरामध्ये जो कोणत्या पिवळ्या रंगाचा उपवासाचा पदार्थ असेल तर तो पण तुम्ही आजच्या दिवशी अर्पण करू शकता. ह्या सगळ्या सेवा हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा कायम टिकून राहते आणि घरामध्ये सुख शांती मिळते. मग घरामध्ये सुख शांती असेल तर मग अशा घरामध्ये माता लक्ष्मीची कायम कृपा राहते. म्हणून मग आजच्या दिवशी आपण ज्यावेळेस तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करत असतो संध्याकाळच्या वेळेस, तर त्यावेळेस मग आपल्याला तुळशी मातेला 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालायची आहेत. आता प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे आणि तुळशी मातेचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तर ह्या ज्या सगळ्या सेवा उपाय आहेत तर ह्या केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही आणि आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते. तर आजचा व्हिडिओ हा इथे संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.